गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर हा दिवस होता नवरात्रीचा दुसरा दिवस. तुम्हाला पाठीमागे घट दिसतोय आजीच्या. आम्ही सकाळी गणपती बाप्पांची आणि घटाची आरती वगैरे करून घेतली, छानसं रेडी झालो. नंतर आई दुकानातनं आली 12-12:30च्या जवळपास. मग जेवण वगैरे करून घेतलं आणि आम्हाला जायचं होतं एका छानशा तीर्थक्षेत्रावर. नवरात्रीचा एवढा पावन जो काळ चालू आहे त्याचा एकदम आनंद घ्यायचा होता, सफल करायचं होतं. त्याच्यामुळे पहिल्याही दिवशी आम्ही छानपैकी मी घरी दिवा वगैरे लावला, म्हणजे अखंड ज्योत वगैरे लावली. आणि दुसरा दिवसही चांगला जावा म्हणून पटकन आम्ही निघालो बाहेर जाण्याकरिता. तर आणि बकेट आणि दोर हे कशासाठी घेतलं हे तुम्हाला जे माझ्या साईडचे म्हणजे इकडे विदर्भातली लोक असतील, परतवाडा अचलपूर साईडची, तर त्यांना माहीत असेल दोर आणि बकेट घेतली म्हणजे कुठे चालली मी, कोणत्या तीर्थक्षेत्रावर चालली आहे. आणि ज्यांना नाही माहीत त्यांना पुढे माहीतच पडून जाईल. मग पटकन तयारी वगैरे करून घेतली, साधीच तयारी केली आणि निघालो आम्ही जाण्याकरिता परतवाड्याला. हे जे तीर्थक्षेत्र आहे हे परतवाडा अमरावती रोडवर आहे. आणि आता बघू शकता तुम्ही हे त्या तीर्थक्षेत्राचं एंट्रन्स गेट आहे, त्याच्यावर वरती लिहिलंच आहे श्री क्षेत्र अष्टमहासिद्धी. आता तुमच्या भरपूर लोकांच्या लक्षात आलंच असेल, कधी ना कधी तर तुम्ही हे नाव ऐकलंच असेल. स्पेशली ज्यांना लहान मुलं आहे त्या लोकांनी हे क्षेत्र बघितलं सुद्धा असेल. तर अष्टमहासिद्धीला एक खूप प्रसिद्ध अशी प्राचीन कालाची विहीर आहे, ज्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही. आणि असं म्हणतात की या विहिरीच्या पाण्याने आपण किंवा आपल्या मुलांची अंघोळ घातल्याने त्वचारोग नाहीसे होतात. आणखीनही काही तुम्हाला आजार असतील तर तिथे या पाण्याने अंघोळ केल्याने त्याचे निवारण होते. आणि तुम्ही बघू शकता इथे हे आहे असं मोठ्या प्रकारचं पूर्ण हे तीर्थक्षेत्र. आणि समोर जाताना तुम्हाला दिसत असेल झाडांवर कपडे लटकवलेले आहेत लोकांनी. तर अशी मान्यता आहे की या पाण्याने अंघोळ घालायची तर अंगावर जे कपडे असतील त्यावेळेस तर ते काढून घ्यायचे आणि झाडावर लटकवायचे. स्पेशली लहान लेकरांचेच लटकवतात जास्त करून, ज्यांना बिमाऱ्या वगैरे असतात. तर असं मान्यता आहे की हे कपडे आणि त्या पाण्याने अंघोळ वगैरे घातल्यावर या कपड्यांमध्ये ती रोगराई उतरून जाते आणि नंतर आपण निवारण करण्यासाठी इथे ते फेकून देतो आणि दुसरे मग शुद्ध कपडे वगैरे घालून घ्यायचे, नंतर देवाचं दर्शन वगैरे करायचं, असं इथली मान्यता आहे. तर ज्यांना लहान लेकरं आहे, आता स्पेशली माझ्या विनिशाची मी 3ऱ्या महिन्यातही अंघोळ घातली या पाण्याने, कारण की अचलपूरलाच होती मी 4 महिने. तर इथनं नेहमीच मी पाणी घेऊन यायची आणि बॉटलमध्ये वगैरे पाणी घरी आणलं की 3 दिवस अंघोळ घालायची असते त्या पाण्याने. तर आता ही सुद्धा मी 3 दिवसासाठी बॉटल घेऊन घेतली आहे. पहिले इथे 5 बकेटांनी तिची अंघोळ घातली. आणि बघू शकता ही ती विहीर आहे. इथे येऊन सर्वात आधी तर गणपती बाप्पांची म्हणजे खालीची सुपारीचा गणपती मांडले होते, त्याची पूजा वगैरे करून घेतली आणि विनिशाच्या हातून पण करून घेतली. आणि बकेट आणि दोऱ्याच्यासाठी असतो की इथे तसा रेंटल म्हणजे भाड्याने फुकटमध्येच भेटतो, रेंटलही नाही म्हणू शकत आपण, तसंच देतात ते फ्रीमध्ये एक सेवा म्हणून. पण मला असं वाटलं की नवरात्र आहे तर खूपच जास्त गर्दी असणार, नंबरही लागणार नाही, तर म्हणून मी घरून सोयीने तशी बकेट वगैरे घेऊन आली, माझ्या आजोबांनी दिली. तर या बकेटीमध्ये पान ठेवायचं, त्याच्यामध्ये कापूर लावायचा, छानपैकी पूजा वगैरे करून घ्यायचा असतो. आणि हा जो कापूर लावलेला बकेटमध्ये चालू असतानाच ही बकेट पाण्यामध्ये सोडायची असते. आणि मला तरी असं वाटतं की भरपूर लोक याच्यात गंधक टाकतात, म्हणजे कापूर वगैरे टाकतात, म्हणून हे पाणी खूप शुद्ध असेल. तशी या विहिरीची प्रचिती ही आहे की ह्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तुम्ही इथे कधीही दर्शन घ्यायला येणार तर तुम्हाला या विहिरीमध्ये पाणी दिसणार म्हणजे दिसणार. पावसाळ्यामध्ये तर पातळी भरपूर वाढलेली असते. आता कंटिन्यूस नवरात्रामध्ये लोक येणं जाणं चालूच आहे, त्याच्यामुळे पाणी थोडं कमी होतं. पण एवढं तर सफिशियंट असतंच की तुमची 5 बकेटांनी आंघोळ होईल. आणि आम्ही तर आंघोळ वगैरे नाही केली इथे, घरीच थोडंसं पाणी घेऊन घेतलं, पायावर वगैरे घेतलं आणि घरी आंघोळ करण्यासाठी थोडं टाकायसाठी घेऊन घेतलं. तर मग माझ्या भावानी कापूर वगैरे लावलेल्या बकेटीवर पटकन गाठ वगैरे व्यवस्थित करून घेतली. आणि मागे बघू शकता तुम्ही सगळे लोक कसे बसले लाईनमध्ये आंघोळ करण्यासाठी. आणि पटकन आम्ही पाणी वगैरे ओढून घेतलं. विहिरीचं पाणी खूप थंड असं बिलकुल राहत नाही, या विहिरीचं पाणी अगदी असं कोमटसर राहतं, जेणेकरून आंघोळ करताना तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आणि हा पूर्ण डिटेल व्ह्यू आहे, जंगलच एरिया आहे हा. आणि त्याच्यानंतर मग घेतलं विनिशाला फाईलवर. विनिशाची आंघोळ करायची होती. पहिले खूप एक्सायटेड होती आणि जशी पहिली बकेट टाकली तिला असं वाटलं आंघोळ म्हणजे जशी ती रिलॅक्स टपमध्ये बसून 4-4, 5-5 बकेटी स्वतःच्या हाताने घेते तसेच काहीशी अंघोळ आहे का. बट डोक्यावरही टाकणं थोडं आवश्यक होतं आणि एकदम आईच्या अंगावर चढत गेली. तिला कसं बसं आम्ही 5 बकेट टाकण्यासाठी कन्व्हिन्स केलं असेल आम्हाला माहिती, ते आजूबाजूचे लोकही बघत होते की काय छोट्याशा मुलीवर अत्याचार करत आहे म्हणून. बट सगळ्याच लेकरांची सिच्युएशन या जे 2-3 वर्षाचे लेकरं असतात त्यांची अशीच असते तिथे. आणि ते विनिशाला तिच्या हाताने पाणी घ्यायचं होतं म्हणून तिचा कल्ला चालवतो. ॲक्च्युअलमध्ये तिला अंघोळ करायला फार आवडतं, बट तिचं म्हणणं असतं की मी माझ्या
हाताने माझ्या स्पीडनी रिलॅक्सने अशी अंघोळ करणार म्हणून, आणि ते आता पॉसिबल नव्हतं कारण की मला इथनं दुसऱ्याही तीर्थक्षेत्रावर जायचं होतं. पुढे तुम्हाला दाखवतेच मी, कारण की परतवाडा अचलपूरमध्ये ज्याही फेमस मंदिर आहेत देवीचे त्या मंदिरांचे दर्शन मला घ्यायचेच होते. त्यानंतर मी पण एक अटेम्प्ट केला बकेटमधून पाणी ओढण्याचा. म्हटलं चला आपणही बघूयात की आपल्याला जमते की काय म्हणून, कारण की खिराडी वगैरे इथे काहीही नसते, ताकदच लावावी लागते ॲक्च्युअलमध्ये ओढण्यासाठी. बट बकेट छोटी होती त्याच्यामुळे जमून गेला माझा ताल. त्यानंतर आमच्या गाडीमध्येच बसून मी सगळे कपडे टॉवेल वगैरे सगळं घेऊन आली होती तिच्यासाठी. छानशी तयारी वगैरे करून दिली तिला आणि मस्तपैकी रेडी करून घेतलं. तिचा अजूनही मन भरलेलं नव्हतं, तर कल्ला चालूच होता तिचा की मला अजूनही आंघोळ करायची आहे म्हणून. तिला म्हटलं आणखीन आपण परत येऊ बाबांना घेऊन इथे, असं कसं तरी कन्व्हिन्स करत तिची छानशी तयारी वगैरे करून घेतली. इथे अंघोळ वगैरे घालून घेतल्यानंतर छानशी तयारी वगैरे करायची आणि आता वेळ असते ती म्हणजे देवदर्शनाची. तर विहिरीच्या अगदी बाजूलाच हे छोटंसं मंदिर आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल एक भोपळा वाहलेला आहे. तर या भोपळ्याची कथा अशी आहे, म्हणजे इथे भोपळा का वाहतात त्याचं तुम्हाला रिझन सांगते. तर खूप कालांतराच्या आधी इथे अशी प्रथा होती की लहान लेकरांची बली देत होती. तर जे महानुभाव पंथाचे जे संस्थापक आहे गुरु गोविंद प्रभू, त्यांनी ही प्रथा बंद केली आणि लहान लेकराच्या बलिदानाच्या ऐवजी इथे भोपळा वाहण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. खूप खूप चांगलं असं काम त्यांनी केलं आणि प्रत्येक जी चांगली गोष्ट आज आपल्याला वाटते ती कधी ना कधी समाजाला विरोध करून ती प्रथा मोडण्यात आलेली आहे. म्हणजे त्या लोकांना खूप त्रास झाला, पण आज आपल्याला अशा कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. तर यामागे सर्व लोकांचे खूप आधी ज्यांनी कष्ट घेतले त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले त्यांचे श्रेय आहे. नंतर आम्ही इथे निघालो दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये पण एक मंदिर आहे. तर इकडे जाताना तुम्हाला दिसत असेल ही भटकी कुत्री इथे दिसते ना, तर ही कुत्री इथे लोक आणून सोडतात आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर दिसतील पुढे. तर लोक काय करतात, जे अपंग झाले आहे किंवा त्यांना आता वागवायचं नाही आहे तर ते लोक इथे आणून सोडतात आणि पुढचं पूर्ण आयुष्य त्या कुत्र्यांचं इथे संगोपन केलं जातं. त्यानंतर आम्ही थोडं समोर गेल्यावर खेळण्याची दुकानं दिसतात. विनिक्षाला म्हटलं मी रिटर्न येताना आपण खेळणे घेऊ, पण नुकताच तिच्यावर पाण्याचा खूप भडीमार झाला होता, अटॅक झाला होता, त्याच्यामुळे तिचं आम्हाला ऐकावंच लागलं सो दॅट ती आतमध्ये आम्हाला शांततेने दर्शन करू देणार. सर्वात फेवरेट तिचं बबल मेकरच आहे, नाहीतर मग ती त्याच्याऐवजी बॉल्स वगैरे घेते. तर ती बॉल उचलते. बॉल झाल्यानंतर जे बबल उडतात ना, छोटंसं असतं ते पाणी वगैरे असं साबणाचं काहीतरी, तो आयटम तिला फार आवडतो. म्हणजे लिटरली ती एका दिवसात ते बबल उडवण्याच्या प्रयत्नात ते पूर्ण सांडवून वगैरे मोकळी होते. फायनली तिने तेच घेतलं आणि बघू शकता तुम्ही दुसरा टॉय होता तो लगेच तिने रिटर्न पण केला. आणि हे आहे अष्टमासिद्धीचं देवस्थान. तर बघू शकता हे महानुभाव पंथाचं आहे, त्याच्यामुळे इथे त्या मूर्त्या तुम्हाला दिसत असतील. खूप मोठं आहे. इथे भरपूर लोकांची लग्नाचे कार्यक्रम किंवा छोट्या खाणीचे प्रोग्राम्स वगैरे असतात, ते प्रोग्राम्स इथे केले जातात. आणि रोडगे वगैरेचा कार्यक्रम जर असतो, जो आपल्या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे, बिट्ट्या आणि रोडगेंचा कार्यक्रम, तर तो कार्यक्रम सुद्धा इथे करण्यात येतो भल्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर हे जे मंदिर दिसतं आतमध्ये, ही आहे श्री गुरु गोविंद प्रभूंची समाधी. त्यानंतर इथे काळेदेव सुद्धा आहेत. आम्ही यांचे दर्शन वगैरे घेतले. यांचे दर्शन केल्यानंतर इथे आम्हाला नारळ दिला त्यांनी आणि त्याच्यानंतर काकूंनीच ते आम्हाला फळं वगैरे दिले, विनिक्षाला पण दिले. आणि तिथनं आम्ही निघून आतमध्येच आहे परिसरामध्ये बाजूला आलो. श्री चक्रधर स्वामींची तिथे मूर्ती आहे, त्यांचं पण दर्शन घ्यायचं होतं. आणि मधातच विनिक्षाला ऑफकोर्स कोणी दिसलं लहान की ती खेळायला लागते, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि परत रिटर्न येताना मग आणखीन मला काही घ्यायच्या ज्या गोष्टी होत्या घरच्यासाठी त्या मी घेतल्या. आणि इथे मला पाऊलं दिसले. जर आता दिवाळी येतच आहे पुढे, तर इकडून तिकडून घेतल्यापेक्षा म्हटलं इथेच पाऊलं घेऊन घेऊ. 10 रुपयाचा तो साचा पडला मला. आईसाठी एक घेतला, एक माझ्यासाठी घेतला. आईचे इथे महालक्ष्मींच्या वेळेस काढण्यासाठी खूप जास्त आवश्यक असा आणि खूप सुंदर दिसतात त्याने पावले काढल्याने, तर तो मी घेऊन घेतला. आणि विनिक्षा तर बस वेगळ्या स्वॅगमध्ये होती. तुम्ही बघू शकता 2 घोडागाडी घेऊन धावत पडत सुटली. घोडागाडी नव्हतीच तिच्याकडे ॲक्च्युअलमध्ये, तर आईची इच्छा होती नाही माझ्याकडून तिला काही ना काही चांगलं घेऊनच द्यायचं आहे, इतक्या दूर आली, यात्रेत आली, असं तसं. तर तिच्याकडनं एक आम्ही घोडागाडी घेतली, एक कशी बशी लपून ठेवून दिली. त्यानंतर तिथे कच्चा चिवडा खाल्ला आणि निघालो परतवाड्याला जाण्याकरिता. आता परतवाड्यामध्ये जी एक सुप्रसिद्ध देवी आहे, सगळ्यांना माहीत असेल, जी आजूबाजूची आहे त्यांना, ती आहे वाघामाताचं संस्थान. तर वाघामातेवर मला जायचंच होतं. ॲक्च्युली मला माझे बाबा लहानपणापासून वाघामातेवर नेतात आणि तिथे गरबा वगैरे खूप मोठं असतं, रावण दहन असतं, म्हणजे जे आपल्या दसऱ्याला असतं ते. आणि हा आहे परतवाड्याचा बस स्टँड. खूप खूप आठवणीतला माझ्या, कारण की अमरावतीला जेव्हा मी शिकले तेव्हा तिथनंच खूप असा प्रवास केलेला आहे. शेगावला होती तेव्हाही तिथनंच प्रवास केलेला आहे. तिथनं पुढं निघाल्यावर चौक येतो, चौकनंतर मग हा वाघामातेचं संस्थान येतं. तुम्हाला बघू शकता वाघाई दरवाजा असं लिहिलं आहे त्याच्यावर. आणि खूप खूप सुप्रसिद्ध आहे हे आपल्या परतवाडा अचलपूर एरियामध्ये. आणि
विनिक्षा छान अंघोळ वगैरे झाल्यामुळे मस्तपैकी ती लॉलीपॉप पण तिला खाल्ल्या नाही गेलं, तशीच झोपून गेली. मग तिला खांद्यावरच घेतलं, मी तसंच राहू दिलं. म्हटलं हिची झोपमोड करून काही फायदा नाही, माझं पण दर्शन होऊ देणार आणि अगदी आतमध्ये तिला उठवायचा प्लॅन होता माझा. त्यामुळे मग आम्ही आतमध्ये एंट्री केली. इथे बघू शकता किती छान असे भुलाबाई होते, सुंदर सुंदर रांगोळ्या होत्या, खूप सुंदर असे कलर होते. सगळं घ्यायचं होतं मला, पण मी काही त्याच्यात टाइमपास केला नाही. रिटर्न येताना मग मी शॉपिंग केली, पुढे तुम्हाला दाखवतेस. तर हा आहे एंट्रान्स श्री सिद्धक्षेत्र वाघामाता संस्थांचा, आणि इथनं सगळी सोय होती, सिक्युरिटी वगैरे, प्रवेशद्वार आहे, कारण की ती भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला. आम्ही दुपारच्या वेळेला गेलो, म्हणजे जवळपास 4:30-5चा टाईम होता आमचा. तर इथनं पुढे आरतीचा टायमिंगच्या वेळेस मग फार गर्दी होते, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दुकानं होती. रात्रीची तर खूपच सुंदर दिसते, कारण की ही लाईटिंग वगैरे लागून जाते सगळी. आणि हे आहे मुख्य मंदिर. तर इथे आल्यावर आम्ही सगळ्यात पहिले चपला वगैरे काढून घेतल्या. विनिशा तर झोपूनच होती. आरतीचं ताट वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथे दर्शन घेण्यास सुरुवात केली. तर इथे गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे. हा भव्य दिव्य पंडाल तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपण जसं की सगळ्यात पहिले आपण त्यांचीच पूजा करतो, त्याच्यामुळे आम्ही इथे सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायला घेतली. आणि तिथेच मग आईनी माझ्यासाठी ओटी आणली होती, माझ्या हातून भरायची होती वाघामातेची. तर ती ओटीची पण तयारी मी तिथेच करून घेतली, कारण की जिथे देवी आहे तिथे गर्दी होती, आणि इथेच मी सगळं सामान वगैरे काढून घेतलं ओटीतलं. आणि तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. ही आहे आमच्या परतवाड्यातील सुप्रसिद्ध वाघामाता मंदिरमधील वाघामाता. आणि दर्शन घेतल्यावर तुम्ही बघू शकता किती छान असं वाटतं, प्रसन्न वाटतं. ही मूर्ती खूप अशी बोलकी आहे असं वाटतं. तुम्ही चेहरा बघू शकता देवी आईचा, खूप सुंदर आहे. आणि या देवीची प्रसिद्धी म्हणाल तर इथे जेही तुम्ही मनापासनं कोणतीही गोष्ट मागता ती इथे पूर्ण होते. मी तर लहानपणापासून इथे येत आलेली आहे. विनिशाला उठवायचा एक प्रयत्न केला मी, पण तिला काही जमलं नाही. याआधी सुद्धा मी विनिशाला 1-2 वेळेस वाघामातेचं दर्शन करायला आणलेलं आहे, त्याच्यामुळे मग मी जास्त लोड घेतला नाही, कारण की ती बिलकुलच उठत नव्हती. त्यानंतर बाजूला महादेवाची पिंडसुद्धा आहे, भैरवबुवा आहे, त्यांचे पण आम्ही दर्शन केले. छानपैकी फूल, अक्षदा, गंध वाहून घेतलं. आणि त्या दर्शनाच्या नंतर मला खूप असं प्रसन्न वाटत होतं की मस्त नवरात्रातला दुसरा दिवससुद्धा छान झाला. पहिल्या दिवशीसुद्धा अखंड दीप आपण प्रज्वलित केला, तर ती पण माझ्या हातून पूजा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही छान असतं अष्टमासिद्धी आणि वाघामातेचं छानपैकी असं दर्शन झालं. नंतर लाईट आली होती, तर बघू शकता गणपती बाप्पांकडे खूप सुंदर असं डेकोरेशन होतं. परत एकदा पाया पडून घेतल्या, विनिक्षाला कापूर देऊन दिला. आणि विनिक्षा एकसारखी कंटिन्यू झोपली असल्यामुळे खूप भारी झालं होतं माझ्या हातावर, म्हणून मी बाकी काही तिथलं दर्शन वगैरे घेतलं नाही. पण माझ्या भावाला म्हटलं तू सगळं हे एक छान असं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून आण, सो दॅट माझे जे यूट्यूबचे सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्यांना हे दर्शन होईल. तर इथे बघू शकता तुम्ही शेवाळकर सभागृह आहे, तिथे लग्न होतात, रिसेप्शन होतात, आणि हा खूप भला मोठा असं गार्डन इथे असल्यामुळे इथे जे पण मेकअप आर्टिस्ट असो किंवा कोणी असो, तर त्यांचे जे पर्सनल असे शूट असतात, मॉडेल शूट, तर ते लोक भरपूरदा इथेच शूट करतात. इथे नवरात्रीचा गरबाचा खूप मोठा कार्यक्रम असतो. तिकडे तुम्हाला पंडाल दिसला सुद्धा असेल, ते कलरफुल जे स्ट्रिप्स दिसत आहे कापडाची, तर ती आहे पंडाल गरबाचा. तर असं सगळं काही इथे खूप सुंदर आहे. त्यानंतर निघालो, आणि निघता निघता मग मला भरपूर काही गोष्टी दिसत गेल्या, एक एक. इथे माझी आई म्हणत होती 10 रुपयाचा भाव कर. मी म्हटलं मी भाव करणार नाही, तू कर. आणि तिने खरंच ते 60 रुपयाचं 50 रुपयाला मिळालं तिला. त्याच्यानंतर मग या खूप सुंदर अशा बॅग्स होतात, हँडमेड बॅग्स होत्या या. तर यातली पण मी एक बॅग घेतली, एक आईने सुद्धा घेतली. आणि थोडं महाग वाटलं मला, बट महाग असूनही त्यांच्या मेहनतीची ती काय म्हणते कदर केल्यासारखी एक गोष्ट आहे. मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी स्वतः हँडमेड आहे हे, त्याच्यामुळे स्वतः कधीतरी खूप असा वेळ इन्व्हेस्ट करून. आणि आता मी जसे व्लॉग्स बनवणं सुरू केलं आहे, तर मला समजलं आहे काहीही जे पण गोष्ट आपण स्वतःहून करायला जातो ना, नवीन काहीतरी, तर त्या गोष्टीला खूप टाईम द्यावा लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात. आणि एवढं होऊन जर त्या गोष्टीचा मोल मिळाला नाही किंवा तसा मेहनतीचं सफल झाला नाही, तर खूप दुःख होतं. त्यानंतर तिथे आणखीन थोडी शॉपिंग वगैरे केली, विनिशासाठी बुड्डी के बाल वगैरे घेतले, आणि निघालो परतीच्या प्रवासाला. तर इथनं चौकातनं जाताना तुम्ही बघू शकता खूप छोटंसंच पण खूप असं प्रसन्न दिसणारं हनुमानजीचं मंदिर आहे. आणि हे 2 फाटे येतात, इकडनं गेलं तर मिल स्टॉप येतं, आणि इकडनं गेलं तर पूर्ण लाकूड बाजार लागतो. तर मला तुम्हाला लाकूड बाजार दाखवायचा होता, म्हणून मी इकडला मार्ग चूज केला. आहे आमच्या परतवाड्यामधील सुप्रसिद्ध लाकूड बाजार, लक्कड बाजार असं सुद्धा म्हणतात. इकडे दोन्हीही साईडनं जाताना भरपूर लांब
अशी दुकानं आहेत जे स्वतःहून खूप साऱ्या लाकडाच्या वस्तू बनवून सुद्धा देतात आणि तिथे सगळंच अवेलेबल आहे लिटरली. आणि त्याच रस्त्याने येताना हे सुंदर असं संतोषी मातेचं मंदिर लागतं. आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही कारण की आम्ही आंबट खाल्लं होतं आणि संतोषी मातेला आंबट वस्तू खाल्ल्यावर दर्शन घेतलेलं चालत नाही असं म्हणतात. आणि त्याच गोष्टीचा आम्ही मान ठेवला. आम्ही आंबट गोष्ट खाल्ल्या असल्यामुळे निघतानाच आम्ही ताक वगैरे पिलं होतं, त्याच्यामुळं आम्ही मंदिरामध्ये उतरून दर्शन वगैरे घेतलं नाही, पण गाडीमधूनच बसून छानसं दर्शन घेतलं. झूम केल्यावर देवीचा चेहरा खूप जास्त लाईटिंग असल्यामुळे पद्धतशीर असा दिसत नव्हता, तर सॉरी तुम्हाला मी या देवीचं दर्शन नाही करू शकले. त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी आल्यानंतर जवळपास 6:30चा टाईम झालेला होता. आईला पण दुकानावर जायला उशीर झालेला होता. त्यानंतर आईनं लगेच घरी आल्यावर चहा वगैरे मांडला आणि विनिक्षा पण जागृत झालेली होती. तिचं छान अशी झोप झालेली होती आणि घोडागाडी दाखवत होती सर्वांना, म्हणजे आजी आजोबांना, की मी घोडागाडी घेतली. आणि बुड्ढे के बालचा सेकंड एक्सपिरियन्स होता. एकदा चिखलदऱ्याला खाल्ले होते तिने, त्यानंतर आज तिला डायरेक्ट मिळाले. तर खात तर नव्हतीच, पण घेऊन फिरत होती. छान असा चहा एन्जॉय केला आणि खूप जास्त टॅनिंग झाले होतं फेस बॉडी पूर्ण, आणि खूप थकली होती मी कारण की सगळा प्रवास पूर्ण उन्हातच गेला. पण मनात आनंद होता की छान नवरात्रीचा दुसरा दिवस खूप सुंदर असा गेला, छान दर्शन वगैरे झालं. आणि आता डे 3ला आम्ही आमच्या प्रसिद्ध राम मंदिरामध्ये गेलो आणि परत शॉपिंग केली, तर त्याचा व्लॉग लवकरच येईल. तर स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग. मला एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नंतर आई बाबा दुकानावर चालले गेले आणि असा होता माझा हा नवरात्राचा दुसरा दिवस. खूप छान असा, खूप सुंदर असा. थँक्यू फॉर वॉचिंग.